आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओत जाणून घेऊया श्री अधिक मास महात्म्य ग्रंथाचा अध्याय 27-28 कथा स्वरूपात. श्री भगवान विष्णूंनी श्री लक्ष्मीदेवीस एक कथा सांगितली आहे. फार पूर्वी सुशर्मा नावाचा एक राजा होऊन गेला. त्याच्या पत्नीचे नाव होते सृष्टमयी. दोघेही जण धार्मिक होते. व्रत उपवास नित्य करीत असत. त्यामुळे प्रजाजनही धार्मिक होते. एकदा अधिक मास आला. त्यांच्याकडे अंगिरा ऋषी आलेत. त्यांनी विचारले, काय राजन, सर्व काही व्यवस्थित सुरू आहे ना? होय, आम्ही याआधी देखील प्रत्येक अधिक महिन्यात व्रत उपवास केलेत आणि अजून आम्हाला काही मोक्ष प्राप्त झाला नाही. पण मागील वर्षीच्या अधिक महिन्यात घडलेली घटना मी तुम्हाला सांगतो. माझ्या नगरीत वीर नावाचा एक व्यापारी राहत होता. तो धनाचा इतका लोभी होता की त्याने कितीतरी व्यक्तींचा वध केला, त्यांचे धन चोरले, पण तो काही सापडत नव्हता. चोरी करून रानावनात निघून जात असे. असेच अनेक चोऱ्या केल्यामुळे आम्ही त्याचा शोध करीत आहोत हे माहीत झाले, म्हणून तो आपल्या पत्नीस देखील वनात घेऊन गेला. त्याला तहान लागली म्हणून त्याने जलाशय शोधले. पती पत्नी दोघांनीही तेथे जलपान केले व थोडा वेळ तेथे विश्रांतीसाठी थांबलेत. तेथेच एक पुरातन विष्णू मंदिर आहे. आम्ही प्रत्येक अधिक महिन्यात तेथे एक महिना रोज भगवंताच्या दर्शनासाठी जात असतो. असेच त्यावर्षी देखील अधिक महिन्याची सुरुवातच होती, म्हणून आम्ही भगवान विष्णूंच्या मंदिरात गेलो, दर्शन घेतले, पूजा केली व मंदिराच्या बाहेर आलो. त्यावेळी त्याच्या पत्नीने आम्हाला पाहिले व सृष्टमयीच्या पाया पडली व सांगितले, माझे पती खूप लोभी, दुष्ट, दुराचारी आहेत. त्यांचा व माझा देखील उद्धार होईल असे काहीतरी व्रत उपाय असेल तर आपण सांगावे. तेव्हा आम्ही सांगितले, हे मंदिर पुरातन आहे. याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करावा, मंदिराची स्वच्छता करावी, रोज मूर्तीचं स्नान घालावे, वनातील फळाफुलांनी पूजन करावे, नैवेद्य दाखवावा असे करावे. पुन्हा त्यांनी विचारले, पण केव्हापासून? आम्ही सांगितले, अरे शुभ कार्यासाठी का मुहूर्त पाहावे लागते का? आणि तसेही आजपासून अधिक मास सुरू आहे. या शुभ मुहूर्तावरती जे करता येईल ते करावे. त्यांनी होकार दिला व सर्व कार्य करीत व्रत उपवास करू लागले. आम्ही देखील रोज मंदिरात जात होतो. आणि काय आश्चर्य, अधिक महिन्याच्या समाप्तीच्या दिवशी त्यास घेण्यास विमान आले व ते वैकुंठात बसून निघून गेले. पण हे ऋषीवर, आम्ही तर आमच्या जीवनात प्रत्येक अधिक महिन्यात व्रत उपवास करतो, मग आमचा उद्धार केव्हा होणार? तेव्हा अंगिरा ऋषींनी सांगितले, प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते, म्हणून प्रयत्न अर्धवट सोडू नये. त्यांनी होकार दिला. अधिक मास पूर्ण झाला. व्रत उद्यापन अंगिरा ऋषींच्या साक्षीने केले आणि त्यांना देखील विमान घेण्यास आले व त्यांना देखील वैकुंठ लोक प्राप्त झाला असे भगवान विष्णूंनी लक्ष्मीदेवीस सांगितले. येथे अध्याय 27 पूर्ण झाला. अध्याय 28 मध्ये भगवान विष्णूंना लक्ष्मीदेवीने विचारले, पतिव्रतेचे सामर्थ्य काय असते, तिच्या पुण्याचा प्रभाव कसा होतो याविषयी कथा सांगावी. तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितले, हे देवी, सती सावित्री, अनुसूया, लोपामुद्रा यांचे सामर्थ्य किती होते हे तर तुला माहीतच आहे. व अगदी सामान्य स्त्रीने देखील संसारात एकनिष्ठ राहून पतीची सेवा केली तर तिच्यात देखील सामर्थ्य, शक्ती येतेच. त्याचा उपयोग तिने सत्कार्यासाठी जरूर करावा. याविषयी एक कथा आहे. काश्मीर प्रांतात धर्मपूर नावाचे गाव होते. तेथे एक विप्र दाम्पत्य राहत होते. पतीचे नाव धर्मशर्मा तर पत्नीचे नाव सुशीला होते. एकदा ते शांत समयी वनात गेले. तेथे त्यांना नदी दिसली. त्यांना जलक्रीडा करण्याची इच्छा झाली. पत्नीने नाही सांगितले, पण पतीने ऐकले नाही आणि काय आश्चर्य, ती गर्भवती झाली. पुढे तिने 2 बालकांना जन्म दिला. 5 वर्षाचा काळ सुखात गेला आणि एक दिवस दोघेही मुलांना अचानक व्याधी निर्माण झाली. त्यांच्या शरीराची आग होऊ लागली. औषधोपचार झालेत, पण फरक काही पडत नव्हता. म्हणून ते राजाकडे गेले. राजाने राजवैद्याला देखील बोलवले, पण तरीही त्याच्या औषधोपचाराने फरक पडत नव्हता. एक दिवस गालव नावाचे ऋषी राज दरबारात आलेत. राजाने त्यांचे स्वागत केले व ब्राह्मण दाम्पत्याच्या मुलांचे दुःख सांगितले. ऋषींनी त्या बालकांचे भूत भविष्य जाणले व सांगितले, त्यांच्या अंगावर कोणी पतिव्रता स्त्री जर असेल व तिने जर जल शिंपडले तर त्यांचा दाह कमी होईल. लगेच राजाने दवंडी देण्यास आपल्या सेवकांना सांगितले. दवंडी दिली, पण कुणीच स्त्री पुढे येण्यास तयार झाली नाही. गालव ऋषींनी सांगितले, हे राजन, याशिवाय यावर दुसरा उपाय नाही असे सांगून ते निघून गेले. पण राजाच्या मनात खंत लागून राहिली. आपल्या राज्यात एकही पतिव्रता स्त्री नाही का? त्याने राणीस देखील विचारले. तिने भयभीत होऊन सांगितले, जर नाही त्यांची व्याधी बरी झाली तर या शंकेमुळे मी हे कार्य करणार नाही. आणि काही दिवस गेले. त्या गावात मोळी विकणारी एक स्त्री होती. तिला ही वार्ता समजली. तिने राजाची भेट घेतली
त्याने त्या ब्राह्मण दाम्पत्यास आपल्या मुलांसहित बोलवले. ते आलेत, प्रजाजनही जमले आणि सर्वांसमोर त्या स्त्रीने भगवंतास प्रार्थना केली, मी जर पतीची सेवा एक निष्ठतेने केली असेल तर या मुलांचा दाह त्वरित नष्ट होऊन त्यांना जलामुळे शीतलता प्राप्त होऊ दे. असे म्हणून हातातील जल त्यांच्या अंगावरती शिंपडले व त्यांची व्याधी त्वरित नष्ट झाली. त्यांच्या शरीराची आग शांत होऊन शीतलता प्राप्त झाली. हे पाहून सर्व आश्चर्यचकित झाले. ब्राह्मण, प्रजाजन, राजा सारे आनंदी झाले. असे हे पतिव्रता धर्माचे श्रेष्ठत्व आहे, असे भगवान श्री विष्णूंनी लक्ष्मी मातेस सांगितले. या ठिकाणी अध्याय 28वा पूर्ण झाला. आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.